मंगले मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विश्वात्मके देवे हे वागेज्ञे तोषाज्ञा तोषोनी मलयावे पसाया नाही जे कांचे व्यंकटी सांड या सत्कर्मी रतिवारो भूता परस्परे परो मैत्रीवांचे त्रिकांचे दिवे गावो विश्वसधर्म सूर्यभावो गुरुदेवांचे लोके लावो प्राणिजात वर्षद सकल मंडळी ईश्वर निष्ठांची माग्यारी अनवर्त भूमंडळी भेटव्यावता चला कल्पतरूचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलते नमः पियुषांचे चरणेचे लांछन मातंड देता पहिन हे सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्णभूमी लोकी वज्रादी पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी निष्ठांच्या दृष्टीचे वावीजी एकमळे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे विज्ञान देवो सुख्या येणे विज्ञान देवो सुख्या येणे विज्ञान देवो सुख्या। पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की महारुद्र हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की हर हर। आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायला। प्रस्तुत संप्राप्त प्रवचन सेवेसाठी निवडलेला ओवी ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेची टीका भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरी ग्रंथातील अमूलित असं मागणं अमूलित असं दान श्री संत कैवल्यमूर्ती ज्ञानेश्वर महाराज आपले श्री गुरु बंधू श्री निवृत्तीनाथ दादा यांच्याकडे विश्व कल्याणार्थ हे दान मागतात आणि जे दान मागतात ते विश्व कल्याणार्थ असं आहे म्हणूनच त्याला पसाय दान म्हणतात। पसाय म्हणजे काय? प्रसाद। पसाय म्हणजे प्रसाद आणि दान म्हणजे काय? जो दिलेला आहे तो, जो प्राप्त झालेला आहे तो किंवा जो मिळवलेला आहे तो प्रसाद। प्रसादच म्हणजेच पसाय दान। विश्व कल्याणार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरु निवृत्तीनाथांच्याकडे हे मागितलेलं पसायदान आहे म्हणजे प्रसाद आहे। श्री गुरु निवृत्तीनाथांनी माझ्यावर संतुष्ट व्हावं आणि हे जे केलेले वाङ्मय यज्ञ आहे हा यज्ञ वाङ्मय यज्ञ या यज्ञाने तुम्ही संतुष्ट व्हावं आणि मला प्रसाद द्यावा। काय प्रसाद आहे? प्रसादासाठी म्हणून ज्ञानपरांनी विश्वाचं कल्याण व्हावं हेच एक मागितलं। याच्यात स्वार्थ मूलकता नाही, केवळ परार्थ मूलकता आहे। जगतामध्ये प्रत्येक मनुष्य मात्राच्या ठिकाणी हे तीन वर्ग दिसून येतात। प्रत्येक ठिकाणी हे दिसून येतात। काही स्वार्थी मागणे स्वार्थी आहेत, काही परार्थी आहेत, तर काही स्वार्थी परार्थी आहेत। स्वार्थी कुणाला म्हणतात? केवळ आपलंच हित साधणं, केवळ आपलं स्वतःच हित करणं किंवा आपल्याला जे योग्य आहे तेच करणं याला स्वार्थी म्हणतात। दुसऱ्याचे हित अनहित होईल असा ज्याचा विचार हे स्वार्थी जीवन
आणि दुसऱ्याच्या हिताबद्दल ज्यांच्या मनात एवढासा सुद्धा संकल्प येत नाही, किंचित हे संकल्प येत नाही, त्यांना स्वार्थी म्हणा. आणि परार्थी कुणाला म्हणतात? केवळ ज्यांचं जीवन दुसऱ्यासाठीच आहे, परोपकारासाठीच आहे, असं जीवन परार्थी म्हणा. आणि मग स्वार्थी परार्थी म्हणजे काय? आपला स्वार्थ साधतात पण इतरांचं सुद्धा आणि हित साधतात, असे स्वार्थी आणि परार्थी. स्वार्थी म्हणजे आपलं हित करणं, परार्थी म्हणजे आपल्या बरोबर दुसऱ्यांचंही हित करणं, हे परार्थी वर्गात येतं. महाराज मग संत महात्मे मुनी या तीन वर्गात कुठे बसतात? वस्तुतः मनुष्य मात्राच्या ठिकाणी तिन्ही गुण दिसून येतात, पण आपण तुम्ही आम्ही दिगमूढ माणसं आहोत, अज्ञानी आहोत, अविद्येने भरलेले आहोत. अज्ञानी, या अज्ञानाने झाकोळलेली ही मनुष्याकृती तशी स्वार्थीच आहे. म्हणूनच संत महात्मेने प्रत्येक वेळेला आपल्याला परोपकारासाठी म्हणून उपदेश केलेला आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. कारण का? मनुष्य मात्र जीव मुळातच स्वार्थी आहे. दुसऱ्याचं हित न साधणं हे मनुष्याचं आद्य कर्तव्यच म्हणा ना. दुसऱ्याचं हित साधतच नाही, केवळ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ. स्वार्थ म्हणजे किती स्वार्थ असावा? अगदी आयुष्याची सूत्रधोरी बिघडेपर्यंत मनुष्य स्वार्थ साधतो. मीही इथे या ठिकाणी तुमच्या इथे कशासाठी आलो असेल? केवळ स्वार्थासाठी. माझाही काही स्वार्थ आहे म्हणूनच मी इथं आलो, म्हणजे मी हे स्वार्थीच आहे. एवं सर्व जगत मनुष्य मात्र जीव स्वार्थाने भरलेले आहे. स्वार्थाने भरलेल्या या मनुष्य योगी किंवा मनुष्य जगात, या जगतामध्ये संत महात्मे स्वार्थी परार्थी तुम्ही म्हणता किंवा परार्थी असं जे म्हणतात, ते कसं काय? याचे उत्तर असं आहे, संत महात्मे दिसायला तुमच्या आमच्यासारखे असले तरी आपल्यापासून भिन्न आहे. संत महात्म्यांच्या विशेषत्वाला, संत महात्म्यांच्या अलौकिकतेला मनुष्याची आणि मती दिगमूढ होईल असा आहे. संत महात्म्यांचं अलौकिकत्व आहे ना, ते विशेष आहे. आपल्या ठिकाणी अलौकिकत्व नाही. आपल्या ठिकाणी अलौकिकत्व जर असतं तर संत महात्म्यांच्या योग्यतेला आपण बसलो असतो. अलौकिकत्व नाही. काय अलौकिक आहे? स्वतःच सर्व काही नष्ट झालं तरी चालेल, पण जगतातील प्रत्येक जीवांचं हित व्हावं, हेच एक संत महात्म्यांच्या आणि अंतरंगातला हेतू. ही अलौकिकता आहे त्यांची. आपल्याला आपला स्वार्थ कळत नाही, आपण कशातही स्वार्थ शोधतो. साधारणपणे सूक्ष्म विचार करायचं म्हटलं तर विषयानंदाने प्राप्त होणारा स्वार्थ तोच आपल्याला योग्य आहे. तुमच्या लक्षात येते की नाही? कोणाला विषयानंदाने स्वार्थ प्राप्त होतो ना, तोच आपल्याला आवडतो. आणि अशा विषयानंदाच्या गर्तेत पडणारे तुम्ही आम्ही सर्वजण परार्थ कधी करणार आहे? परार्थ कधीच करू शकत नाही, दुसऱ्याचं हित कधीच करू शकत नाही. आपणच स्वार्थाने भरले आहोत. किंवा ज्ञानोबारायांनी दोघांची भजनं सांगितलेली, एक मनुष्याचंही भजन आणि संतांचंही भजन कसं असतं ते सांगितलं. ज्ञानोबारायांचीच भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आपली भजनं कशासाठी आहेत? तुमची माझी भजनं कशासाठी? आज मी इथं तुमच्यासाठी कशासाठी आलो सांगा बरं? तुमच्याकडे केवळ मी माझ्या स्वार्थासाठीच आलो ना. ज्ञानोबारायांची भाषा अशी आहे की जयाची भजने भोगासाठी. त्याच्या अगोदरचं काय? येल बहु जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी. जे अशा तिमिरे दृष्टीमंत झाले. आमचं जे भजन कीर्तन आहे, आमचं भजन कीर्तन कशासाठी आहे म्हणाल? आपलं म्हणजे स्वार्थासाठीच आहे. स्वार्थासाठीच आहे आमचं भजन कीर्तन. जयाची भजने भोगासाठी. उत्तम प्रकारचे भोग प्राप्त व्हावेत म्हणून. भजन म्हणजे नुसतं भजनच नाही करायचं. भजन म्हणजे भक्ती निरूप किंवा भक्तीच्या सामूहिक दिसणारी क्रिया, तिला भजन म्हणतात. भजन म्हणजे टाळ पकवाज येणार किंवा ढगा तबला ती घेऊन बसले हा हो ये काय असेल आलापी आकारे वगैरे सरगम वगैरे असं केलं म्हणजे ते भजन झालं असं नाही. भजन म्हणजे काय? विषयानंदात पूर्ण आसक्त झालेला आणि त्याच्याच प्राप्तीसाठी देवाची भक्ती करणारा. मग जे काही असेल ते त्याच्यात सुधारित एक सांगितलेलं ज्ञानेश्वर महाराज. सुधारित म्हणते संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे.
मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर याची सुद्धा भक्तीच आहे. यज्ञाधिक होम हवन क्रिया कशासाठी करायच्या तर इथं चांगलं यज्ञ हवन होम केलं की स्वर्गात चांगली जागा मिळावी याच्यासाठीच. स्वर्गात मी कुणीतरी इंद्र व्हावा, इंद्राचा पप्पा व्हावा, अजून कुणी व्हावा याचा वदील भोगता हा शंकराचार्य सांगतात. हो, शंकराचार्य सांगतात. भगवान विष्णूला वाटतं मी शिवपदाला व्हावं. हो, शिवाला वाटतं मी ब्रह्मस्वरूपाला जावं, ब्रह्मदेवाला वाटतं मी विष्णू व्हावं, इंद्राला वाटतं मी ब्रह्मदेव व्हावं, मनुष्याला वाटतं मी इंद्र व्हावं, आणि तुमच्या आमच्या सारख्याला वाटतं मी आमदार व्हावं. म्हणूनच की काय गाणं निघालं कोणा ठाव, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं निघालं होतं ना. प्रत्येकाला ह्याचा हा कधी भोग आता हा शास्त्रकार शंकराचार्य प्रत्येकाला ही आशा आहे. आशा म्हणजे स्वार्थमूलकताच आहे. हो, प्रत्येकालाच हे अपेक्षा आहे. म्हणून जयाची भजने भोगासाठी ते तुमची आमची भक्तीच आहे. आणि म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म जे ही मोठ्या लोकांसाठीच आहे, ही सुद्धा त्यांची भक्तीच आहे. ही अशी भक्ती काय कामाची, पण संत महात्म्यांची भक्ती यापेक्षा वेगळी आहे. ज्ञानोबाला सांगतात मने वाचा करणी जयाची भजने देवाची वाहनी. पहिल्या ओवीत आणि आताच्या ओवीत फरक आहे पहा. येर बहु जोड, पहिली ओवी परत सांगतो. येर बहु जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी. हे भोगासक्त असलेल्या जीवांसाठी, विषयानंदामध्ये निमग्न असलेल्या त्यांची ही भक्ती आहे, त्यांचं हे भजन आहे. पण संत महात्म्यांचं मुनी महात्म्यांचं भजन म्हणजे मने वाचा करणे जयाची भजने भोगा, जयाची भजने देवाची वाहनी. ते देह जाते क्षणी देवची सारी. संत महात्म्यांची जी भजन आहे ती परमात्म्यास करिता आणि परमात्म्याच्या प्राप्ती करिता. एवं त्यांची जी भजन त्यांची जी भक्ती आहे नुसती परमात्म्या करताही म्हणता येत नाही, जगत कल्याणासाठीच आहे. म्हणून संत महात्मे स्वतः स्वार्थ साधून सुद्धा परार्थ पाहतातच ना. कशाप्रमाणे, जसं की नदी वाहते, दोन्ही तटांमधून नदी वाहते. नदीचं वाहन हे काम आहे. पण नदी काय करते सांगा बरं. नदी काय करते, ज्ञानोबा सांगतात का फेडीत पापता पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगेचं उदक, गंगेचं पाणी दोन्ही तीरावरच्या असणाऱ्या लता वेली शेती यांना बहार आणते. दोन्ही तीरावर जगणारी गावं आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था करते की नाही. पाण्याची व्यवस्था करते, पाणीही देते. आता तर काय प्रश्न नाही, जिकडे तिकडे धरण झाले, पहिल्यासारखा उन्हाळा भासतच नाही. आपल्याला उन्हाळा पावसाळा एक सारखाच झाला. कधीही बघा आपल्या शेतात पाणी आहेच आहे. उलट त्या जास्त पाण्यामुळे जमिनी क्षारयुक्त झाल्या, नापीक झाल्या. जुन्या काळात उन्हाळ्यात नांगरट असायची आणि ती नांगरट कशासाठी, जमिनीचा कस तापण्यासाठी. माती तापावी, कस वाढावं, कस वाढण्यासाठी जमीन तापली जायची. आता ती राहिलीच नाही तापणं, राहिलंच नाही. नवीन बियाणं काही दिवसानंतर ऊस वाढला तो तोडून गेला की परत त्याला खोडवा टाकायचा, त्याला लागणार जे खोडव्याचं आणखीन फुटीसाठी वगैरे पुन्हा आणखीन ते पाणी आहे ते आहे. आणि मग एखाद्या वेळेला किती दिवसांनी तुम्ही मोडत असाल, आपल्याकडे काय पद्धत असेल ती, किती दिवसांनी ऊस काढून ते खोडवा बिडवं सगळं काढून टाकत असाल, त्याच्यावरती जमिनीत निघताना एवढी कीट निघते. ट्रॅक्टर जागेवर फिरतोय, डिझेल कॅन संपून जातात. जमिनीचा पोत पहिले इतका आवरेज ऊसाला पडत नाही. पण कशासाठी मी सांगितलं तुम्हाला, नदी जमिनी आपल्या शेती दोन्ही तीरावरच्या शेतीला बहार आणते आणि लोकांची ताणही भागवते. एवढंच काय, गायी गुरं जनावर सुद्धा तिच्यात राहतात. सर्वांगाने ती आपल्यावर परोपकारच करते, ही परार्थी आहे. आणि स्वार्थ काय आहे नदीचा स्वार्थ एवढाच आहे की समुद्राला जाऊन मिळणे. समुद्रा जाय आप गंगेचे जाय, समुद्राला जाऊन ती समुद्रासाठी धावते. हो,
तुमच्या आमच्यासाठी धावत नाही, ती समुद्रासाठी धावते, पण जाता जाता परोपकार करते, ही स्वार्थी आणि परार्थी जीवनात आहे गंगा. दुसरी गोष्ट, झाड 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 फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे ऐका ना जीव मात्रा शेखा, खालावते जे ज्ञानोबा सांगतात. फळलिया तरुची शाखा, आंबा बहारला म्हणजे मोहर आला, मोहरानंतर त्याला काही कैऱ्या लागल्या बारीक बारीक, नंतर त्या कैऱ्या मोठ्या झाल्यानंतर ती ठराविक पाट बांधणीच्या काळामध्ये ते आंबे उतरले, मस्तपैकी आडीमध्ये पिकत घातले. काही आंबे राहिले, येणारे जाणारे माणसं दगड मारून ती खाऊ लागली. सांगा आंब्याचा काय स्वार्थ आहे? आंब्याचा काय स्वार्थ? आंब्याचा काय स्वार्थ नाही, पण आंब्याचा एकच स्वार्थ, मी फक्त फळाने भरून जावं, हाच आंब्याचा स्वार्थ. आणि ती आंब्याची फळ माझ्या सावलीत येणारी, माझ्यावर माझ्या फांदीवरून इकडून तिकडे वर चढणारी, मला दगड हाणणारी, जो कोणी झाडाचा मालक आहे तो पोतेच्या पोते भरून नेणार, हे सगळं कशासाठी सांगा? हे सगळं केवळ परार्थासाठी. जाऊ द्या, अजूनही उदाहरण आहे, अजूनही उदाहरण. ना तरी उद्वास्त जैसे अखंडित होत जात असे ज्ञानोबा सांगतात. सूर्याचं उगवणं मावळणं हे त्याचं आहे, त्याचं कर्म करतोय तो, बरोबर ना? परिमहेशे सूर्या हाती दिदली तेजाची सुती, तया भासांतरवर्ती जगाची केले. सूर्याचा काय स्वार्थ आहे हो? सूर्याचा काही स्वार्थ नाही, पण तरी सुद्धा स्वार्थ आहे. काय? उगवणे आणि मावळणे. हा तो त्याची तो कालक्रमणा करतोय, त्याचं तो जीवन करतो, जीवन व्यवस्थित चालवतोय, जीवन यात्रा त्याची चालू आहे. पण सूर्याचं उगवणं मावळणं कुणासाठी आहे सांगा? तुम्ही सूर्य बघतच नाही का? आता आभाळ असल्यामुळे सूर्य दिसतच नाही, वाटतंय का? पावसाळ्यात आभाळ 4 महिने असते त्यामुळे दिसतच नाही, पण सूर्य नाही असं आहे का? नाही. सूर्य जरी आता आभाळाच्छादित असला, आकाशाने काय आभाळाने ढगाने झाकलेला असला, तरी सूर्य उगवण्याची चाहूल आपल्या घरातले पक्षी देतातच ना. खात होते आपलं, सांभाळत होते, तुमच्या लक्षात नाही येते, मग बरे होते. सूर्य उगवण्याची चिन्ह पूर्व दिशेला प्राची फुटते. प्राची म्हणजे पहाट. प्राची हा शब्द संस्कृताचा आहे आणि तो मराठी कोशात सापडेल, पण संस्कृत कोशात मराठी कोशात सापडेल, अनेक शब्द आहेत तसे. पहाट फुटले, ऐका ना, तेथ निचे ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. ज्ञानोबा सांगतात, ऐका ना, जर चुकलं तर सांगितलं. तुम्ही व्यासपीठाला का पहाट फुटते, पहाट फुटल्यानंतर माणसं म्हणतात, अरे उठा उठा उठा, आता काही वेळा सूर्य वर येणार आहे किंवा काही वेळा सकाळ होणार आहे, उठा 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 लवकर उठा. 7 वाजायच्या अगोदर उठला पाहिजे, 7 वाजायच्या अगोदर आंघोळ झाली पाहिजे, उठा लवकर. शाळेत जायचंय 6 वाजता, आपलं 7:30 वाजता, आवरा लवकर, उठा उठा. हे चिन्ह कशाचं आहे? प्राची फुलण्याचं, म्हणजे पहाट फुलण्याचं, म्हणजे सूर्य उगवणार आहे. मग उगवलेला सूर्य तिथंच थांबणार आहे ना. तुमचं काय म्हणणं आहे? सूर्य काय करणार आहे? येणार कुठं? मंडपात. अहो, सूर्य या जगतात प्रकाशित होणार आणि प्रकाश देता 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 12 तासानंतर तो पुन्हा आपल्याला मावळतीला गेलेला दिसेल. मग पुन्हा रात्र दिवस रात्र दिवस हे कालक्रमण आहे, ते चालूच राहणार आहे. सूर्याचं इकडून तिकडे उगवून मावळणं हा स्वार्थ असला तरी त्याचा परार्थ मोठा आहे. काय मोठा परार्थ आहे? तुम्हा आम्हाला प्रकाश देणं. बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशाशी त्रैलोक्य ठोकळे, अर्थाची व्याप्ती तिने पाडे. माहिती ना, ज्ञानोबा दहावी होतो जे ज्ञानोबा सांगतायत, बिंब तरी बचके. सूर्य भारी भारी तर खाली बॉल एवढं दिसतो. खाली बॉल हा का फुटबॉल? बर फुटबॉल एवढा दिसतो आहे ना, फुटबॉल आहे ना, फुटबॉल एवढा दिसणारा
चेंडू सारखा आकाराचा दिसणारा गोलाकार सूर्य एवढा बिंब तरी बचकेची एवढे असं म्हटलेलं आहे. बचके एवढा सूर्य पण सगळ्या जगताला प्रकाश करतो की नाही. सगळ्या जगताचे व्यवहार त्याच्या प्रकाशात चालतात. हे सूर्याचं परोपकारित्व आहे म्हणजे परार्थीपणा आहे. अजून चंद्र सुद्धा मुळात चंद्र क्षयरोगी म्हटला असला तरी चंद्राचं सुद्धा चंद्राशी अमृत घातले ते काय तयाची आहे तुले का सिंधू मेघा दिले मेघाची भागू. सूर्याप्रमाणे चंद्रही प्रकाशमान होतो. विशेषतः क्षयरोग असणाऱ्याने चांदण्या रात्री फिरावं. क्षयरोगामध्ये त्याला आराम पडतो. अजून सांगू आपल्याला आता आधी जवळ पहा कोजागिरी पौर्णिमा कोजागृती पौर्णिमा. या पौर्णिमे दिवशी इंद्र आणि लक्ष्मी या पृथ्वीतलावर सर्वत्र संचार करतात. सर्वत्र पाहतात कोण जागा आहे कोण नामचिंतन करतोय. कोण जागृती कोण जागा आहे कोण नामचिंतन करतोय. कोण ध्यान धारणा कोण सद्गुरूंचा बोध अनुष्ठानाने करतोय. कोण ग्रंथ वाचतोय कोण भजन कीर्तन करतोय. याच्याकडे पाहण्यासाठी हे लक्ष्मी आणि इंद्र भगवान विष्णूने त्यांना पाठवलेलं असतं. या दिवशी म्हणून काय करायचं या दिवशी जे चंद्रामृतामध्ये दूध तापवलं जातं येते ना बघा लक्षात. चंद्रामृत पडेल चंद्राचा प्रकाश त्या भांड्यात पडेल अशी व्यवस्था केली जाते. पण चंद्रामृताचं राहू द्या. हे काय काय आपली माणसं कोजागिरी दिवशी दुसऱ्या ह्यानं जागी असतात. काही तुमच्या लक्षात आलं वाटतं मी सांगण्याची गरज नाही. काही तर चंद्रामृतात ते कपडे ठेवलेले असतात पण पत्ती पिसतात. अरे काय किती अवघड आहे हो. याचा उपयोग नाही. मग भजन कीर्तन नामसंतन काही ध्यान काही साधना करत असतील आणि ते जर दूध चंद्रामृत पडलेलं दूध जर प्राशन केलं तर क्षयरोगी माणसाला क्षयरोगापासून हळूहळू मुक्तता होते. असं त्याच्या शिवाय त्या माणसाचं जे कोणी चंद्रामृतात ते दूध तापवलेलं पीत असतील ते त्या लोकांचं आयुष्य ज्ञान पद आणि बुद्धी वृद्धिगत होत जाते. शील वाढत जातं त्या माणसाचं. म्हणून दूध प्यावं चांदण्या रात्री कोजागिरी पौर्णिमे दिवशी. दुसरं काय पिऊ नये. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का काय. बरं येऊ चाल काय सांगायचे. चंद्र सुद्धा प्रत्येक वेळेला स्वार्थ साधत्याचं ओढ असतं. चंद्राचं जरी असलं तरी चंद्राने लतावेलींना प्रकाश दे. येते लक्षात. लतावेली ही जी फुलं झाड आहे किंवा ही जे काय ते आपली धान्य आहे पीक आहे या पिकांना उभारी देणं हे चंद्राचं कार्य आहे. तोही चंद्र परार्थीच आहे. म्हणून स्वार्थ काय आहे स्वतःच हित साधतात. अल्पशहाने अल्पस स्वतःच हित साधतात. पण जगताचं कल्याण कशाने होईल हा अंतःकरणात हेतू ज्यांचे आहे त्यांना परार्थी म्हणा. आणि अशी परार्थी वर्गातले असणारे संत महात्मे आपण नेहमीच प्रमाण पाहतो. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे संत महात्मे जगत कल्याणासाठी या मृत्यूलोकात अवतरित होतात. महाराज जगत कल्याणासाठी जर संत महात्मे अवतरित होत असतील तर संत महात्मे आमच्यासारखेच दिसतात ना. आमच्यासारखे दिसतात पण संत महात्मे आपल्यासारखे नाही. आपण दिग्मूळ मनुष्य जीव आहोत पण संत महात्मे ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे आवळते सुखाचे कोंब ये मनुष्यपण भाग लौकिक भागू ज्ञानोबा सांगतात. अरे मनुष्य केवळ मनुष्याची आकृती असली म्हणून ते मनुष्य म्हणा आकृती म्हणून मनुष्य म्हणा पण ते मनुष्य नाही. मग कोण आहे देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा जे आत्मज्ञानी चोखडी संत ही माझी रूपडी. काय झाले मला जरा स्वरांची सवय आहे ना ते स्वर असला तर बरं वाटतं. नाही हार्मोनियम असते तरी मी एकट्याने केला असतो. असू दे
आजचा दिवस घेऊन जाऊ. मला काय सांगायचे, जे आत्मज्ञानी चोखडी संत ही माझी उपळी तेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी संत मागणी. हे आत्मज्ञानाने संपन्न आत्मदृष्टीने प्रफुल्लित आहे. शिवाय त्यांचा जो आत्मबोध आहे जगत कल्याणार्थ आहे. म्हणून संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती. निळोबा महाराज एकनाथ महाराजही म्हणतात संत महात्म्यांच्या मूर्ती आहेत त्या जगत कल्याणासाठीच आहे. बरोबर. मग असे कोण कोण संत आहेत? अहो नामदेवराच्या तीर्थावळीमध्ये सांगतात 80 भक्त मंडळी आहेत भूमंडळी. किती लागावळी असेल त्यांची, अहो त्यांची किती नावं सांगावी, किती काय व्हावं. जेवढी म्हणून संतांची नावं घ्यावी तेवढे सगळे पुण्यवान महात्मे परमात्म्याचे अंश आहेत. परमात्म्याचे अंश असे संत महात्मे. महाराज थोडस थांबावं का? तसं तर आम्ही 15वा अध्याय वाचलेला काय 15व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे ममेव अंशो जीव लोके जीव होता सनातनः महाशक्तानि इंद्रियानि प्रकृती स्थानी कर्षती. प्रकृतीचा संग धारण केले पण माझाच अंश असलेले हे सगळे मनुष्य मात्र जीव आहेत. हे सगळे ईशसृष्टी, चेतनसृष्टी, जडसृष्टी आहे. प्राणमय सृष्टी ही जी सगळी सृष्टी आहे माझ्याच अंशापासून आहे असं तुमचं म्हणणं आहे. मग आम्ही सुद्धा मनुष्य परमात्म्याचेच अंश आहे. तरी तुझ्या संत महात्म्यांना तुम्ही विशेषत्वाने अंश रूपाने का म्हणता? का म्हणता सांगा? विशेषत्वाने अंश रूपाने त्यांना म्हणतात का? आम्ही अंश नाहीत का? परमात्म्याचे अंशी आम्ही आहोत ना, त्याचेच पासून अंश आहोत ना. संत महात्मे सुद्धा आमच्यासारखे नाही बा, नाही. आपण अंशी आहोत, परमात्म्याच्या अंशापासून आहोत नाही असं नाही. आपण सगळे जीव अवघे देव खोटा नागवी संदेह तुका म्हणे कैची क्यू कोटी जीव निरा. आपण सगळे जीव देवाचेच अंश आहेत. मग संत महात्मे सुद्धा देवाचेच अंश आहेत ना? नाही. आपण जीव दशेला प्राप्त झालो, देवाचे अंश असलो तरी अज्ञान, अविद्या, कर्मबंधन, प्रकृती दोष हे सगळेही आपल्याकडे असल्यामुळं आपण जीव दशेतच आहोत. एकनाथ महाराजांच्या हरिपाठाचं वर्णन पहा. कल्पना अविद्या तेने झाला जीव, तेने झाला जीव मायोपादी शिव कोणी जीडवी. एकनाथ महाराज सांगतात कल्पना आणि अविद्येने गांधलेले असल्यामुळं आपण जीव दशेला प्राप्त झालो. आणि संत महात्म्यांनी कल्पना ही सोडून दिली, अविद्या ही देशापार लावून दिली, ती कुठे ठेवलीच नाही. आणि अज्ञान म्हणाल तर त्यांच्या ठिकाणी अज्ञान नाहीच आहे. अज्ञानाचं म्हणाल तर अवती ज्ञानाचेच कोंब आहेत, ज्ञानाचेच बिंब आहेत, ज्ञानाला फुटलेले हातपाय आहेत. जर असे स्वरूप असतील तर संत महात्मे आपल्यापेक्षा कितीतरी महानच आहेत. ज्ञानोबारांचं आपलं नामदेवांचं प्रमाण पहा. साधू थोर जाण, साधू थोर जाण का माणूस थोर जाण असं आहे का? का असं लिहिलं बाबा शंकर नाना थोर जाणा शंकर नाना असं आहे का? अरे कुठल्या आवडीतला शंकर नाना, कुठल्या कसपाटातला शंकर नाना झिरो आहे. मग साधू थोर जाणा, साधू थोर जाणा त्रिवार सांगितले. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुग आहे ना, तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही तळामध्ये श्रेष्ठ आहे. साधू महात्मे थोर आहे. बरोबर म्हणजे कळाला, म्हणजे आमच्यापेक्षा साधू महात्मे थोरच आहे. मग सांगा बरं, ते थोर असणारे साधू महात्मे स्वार्थ साधतात काय? स्वतःला मात्र आत्मबोध घडवून घेतात आणि जगताचं कल्याण साधतात. स्वतःला आत्मबोध घेत असताना कठीणातला कठीणपणा आपल्याकडे, कठीण साधना आपण करतात आणि सोपी साधना आपण करतात. संप्रेकाक्ष साध्यात आलेलं म्हणून संप्रेकाक्ष काय नाशिकाग्रम सोम दिशाश्चन लोक असं जे आहे ना त्याच्या खाली योग धारणा अक्षरब्रह्म स्वरूपाची साधना करायची.
योग धारणेसाठी कसं बसावं याचे आसन ध्यान काय ते आहे ना, ध्यान धारणा आसन प्राणायाम प्रत्याहार, अजून एक राहील कुठलं तरी योग नियम आसन ध्यान धारणा प्राणायाम प्रत्याहार आणि समाधी, 8 अंगाचा अंगाचा संत महात्मे अतिशय खडतर साधना करतात. किती खडतर साधना करतात ते सांगू का तुम्हाला? थोडंसं सांगतो. संत महात्मे का थोर आहेत याच्यासाठी सांगतो. ते साधना खडतर करतात आणि आपल्यासाठी सोपस्कर भक्तीची साधनं देतात. सोपस्कर किती खडतर साधना आहे, नुसती योग साधना सांगतो किती खडतर आहे. मनुष्याच्या ठिकाणी कमरेपासून वरच्या भागात आणि काही कमरेच्या खाली 72,000 नाड्या प्राणवाहक आहेत. प्राणवाहक नाड्यांमध्ये जास्त नाड्या प्राणवाहक कमरेपासून वरपर्यंत आहेत, मस्तिष्कापर्यंत, आणि खाली थोड्याशा किरकोळ आहेत. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 12 ठिकाणी गंध लावण्याची पद्धती आहे. 12 ठिकाणी शरीरात कमरेपासून वर 12 ठिकाणी विशिष्ट देवदेवतांचे स्थान आहेत. दोन्ही बाजू त्रिविक्रम आहे का नाही. मस्तिष्कात ब्रह्माचं स्थान आहे. इथं काय त्याला ब्रह्मरंध्रात इथं स्थान आहे. ते चंद्रामृताचे तळी इथं आहे आणि जीवेवर सरस्वती आहे का नाही. कंठात गोविंद आहे. हृदयात आहे का नाही, हृदयात भगवान परमात्मा आहे. असं आत्मचैतन्य आहे हृदयात. कुंडलिनी शक्ती मागे आहे वगैरे वगैरे. ही सगळी पिंडी तेच ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. किंवा काय ते एकनाथ महाराजांच्या हरिपाठात आहे, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसार हरिविन सारा भ्रम. आपल्या पिंडात प्रत्येक ठिकाणी आणि 12 ठिकाणी असं आणि वास्तव्य सांगितलेलं आहे देवदेवतांचं. म्हणून वारकरी आमचे 12 ठिकाणी गंध लावतात. इथं नाभी कमळात, इथं नाभी कमळात ब्रह्मदेव आहे. असं हृदयात परमात्मा विष्णूचं स्थान आहे. दोन्ही वक्षाच्या ठिकाणी, दोन्ही बाहूंच्या ठिकाणी कंठात, इथं शेंडीजवळ, इथं ब्रह्मद्वारात, इथं आज्ञाचक्रामध्ये, सगळीकडं इथं आज्ञाचक्र आहे आपलं हे. म्हणून इथं हिंदू धर्म प्रथेप्रमाणे आपल्याला गंध कुठं लावतात इथं आहे का नाही. अहो नवरदेव जरी नवीन टाकतो ना, जुना निघतो. नवरदेव जरी झाला तरी त्याला टिळा कुठं लावतात? गालावर. कुठं लावतात? कुठं? गळ्यापासून सुरुवात करतात, असं नाकाची शेंडा वगैरे असं वर, मग इथं शेंडी थांबतात. कुठं लावतात? अहो इथं कपाळावर भारतप्रदेशावरच लावलं जातंय ना. जरी नवीन नाव म्हणजे ज्याचं लग्न करायचं असा तो. आणि आता लोक हे 2-3 पोरांनो तुम्ही गंध कपाळाला लावला ती फार मोठी चूक झाली ना. मग कुठं लावला पाहिजे? कुठं? इथं टीव्हीला लावतो. अरे नाही बाबा, त्याचं स्थान ठरलेलं आहे. आज्ञाचक्राचं स्थान आहे सर्व शरीराला, आहे का नाही, सर्व शरीराला आणि सदैव ठेवणारा असा आहे आज्ञाचक्र. इथं गंध लावलं पाहिजे. मला काय सांगायचे, 12 ठिकाणी देवदेवतांचं वास्तव्य आहे. हे शरीर घर भांडार देवाचे. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. तुकोबाला सांगतात हे शरीर देवाचं भांडार आहे. आपण म्हणताना कसं म्हणतो पहा, देह कोणाचं मंदिर? देह विधानसभेचे मंदिर. आता आत्मा पुढारीश्वर. असं आहे का? कसं आहे सांग? अहो देह हे देवाचंच मंदिर आहे. मग अशा या देवाच्या मंदिरात या देहामध्ये काय काय आहे हो? या देहामध्ये प्राणवाहक नाडी आहे, प्राणवाहक वायू आहे आणि 72,000 नाडी आहेत. 72,000 नाड्यांमध्ये थोडासा आवाज कमी करा म्हणजे नाड्या सगळ्या येतात. थोडासा आवाज कमी आहे मी मागते. 72,000 नाड्या आहेत. या नाड्यांमध्ये मला पाठ असलेली आणि आमच्या गुरुजींनी सांगितलेली त्या नाड्यांची नावं सांगतो. प्रमुख नाड्या: हस्ती, जिव्हा, गांधारी, कुशा,
अलंबुशा, यशस्विनी, कुद्दू, तुर्यगा वगैरे ह्या नाडी आहेत. त्याच्यातल्या अजून 3 इळा नाडी डाव्या बाजूने, पिंगला नाडी उजव्या बाजूने, पाठीच्या कण्यातून इथून पाठी मेरुदंड पर्वतापासून मस्तिष्कापर्यंत जी नाडी वाहते, इथं ब्रह्मद्वारापर्यंत नाडी वाहते, तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. आणि ती नाडी अदृश्य आहे. ती नाडी सुषुम्ना अदृश्य आहे. शिव सूर्योदय नावाचा ग्रंथ आहे, छोटासा शिव सूर्योदय. त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे डाव्या बाजूने वाहते तिला गंगा म्हणा, उजव्या बाजूने वाहते तिला यमुना म्हणा, आणि गुप्त रूपाने मस्तिष्कापर्यंत ब्रह्मद्वारापर्यंत वाहते तिला सरस्वती म्हणा. सरस्वती म्हणा. मग दोन्ही नाड्या वाहतात, 2 गंगा यमुना नाड्या वाहतात, त्या सादृश्य आहेत. पण सरस्वती नाडी वाहते ना, ती सादृश्य नाही, ती अदृश्य आहे, गुप्त रूपाने वाहते. ती कशी वाहते? आता त्याच्यासाठी तरी एवढे खटाखोट आहे. कसे काय ते सांग. आपल्याला भगवान परमात्म्याने नाक दिलेलं आहे. नाक कुणाला नाही तेवढं सांग. अरे ज्याला नाक नाही माणसं त्याला काय म्हणतात? ज्याला नाक नाही त्याला माणसं काय म्हणतात? तुमच्या तसली माणसं नाहीत. अहो सगळे नक्कीच आहेत. आपलं सगळे नाक वागत आहेत ना. अरे नाक जरी आता म्हाताऱ्याचे शब्द सांगू का? म्हाताऱ्याचे शब्द म्हणजे नाक द्या. एखाद्या बिचारीचं नाक नकट असावं, नकट, आणि त्या नाकट्या नाकात नवऱ्यानं कितीतरी पैसे खर्च करून न काढलेले असतात. म्हाताऱ्याचं सांगणार नामदेव पाच माझं नाही नका इकून देऊ. इकून दिल्यावर मला कोणी घ्यायचंय असं? हा बस असं ठेवा. नकट्या नाकात त्या बिचारीनं नवऱ्यानं आणली नथ घातली आणि सगळ्या आळीनं फिरली बरं का. त्यांनी वैसा त्यांनी नाक उडी अगोदरच नाक एवढी नाक, आणि त्या नाकट्या नाकाच्या आणली भली एवढी मोठी नथ. जुन्या काळात नटी मोठ्या होत्या ना, नटी चांगल्या अशा मोठ्या. हा चहा प्यायचा झालं तरी बाईसाहेब एक हातानं आहे का ना, रसा प्यायचा असला तरी आपलं असं म्हणायचं. तुमच्या लक्षात येते का काय? नाही मला मुद्दा काय सांगायचं, असं नकट्या नाकात असलेली ते नथ ती बाईसाहेब सगळ्यांना सांगते, अहो यांनी आणली बर का, त्यांनी आणली आणि मुंबईवरून आणली, असं आणलं तसं आणली, एवढं खर्च केलं असं सांगते. पण एखाद्या घरंदाज घराण्यात देखण्या असणाऱ्या कुणक्षणी असणाऱ्या स्त्री समोर जाते जिचं नाक तरतरीत आहे, अगदी नाकाचा शेंडा जणू गुरुडाची चोच, आपलं म्हणजे सरळ अंग पाणीदार नाक, पाणीदार असणारी नाकाची स्त्री, आणि तिच्या नाकातली नथ येणं पाहिली आणि ती सांगते बरं का आमच्या यांनी आणली. मग ती जी नाकवाली असते ना, ती नाकवाली त्या बाकीच्या म्हणते बरं का ग, ही नाकातली नथ दाखवते आपल्याला, मुळात हिला नाकच नाही, हिला नकटी येते. अगं नकटी नाकाची तू, मग ती म्हणते. आता म्हाताऱ्याचं म्हण ना, आता म्हातारा काय म्हणायचं ते सांग. काय नथ दिसती नाकात, धड नाक वाढ, जणू कोंबडीनं कांदा पाळवलं. पण हे बर का जाऊ दे, मला मुद्दा सांगायचे काय, नाक महत्वाचं आहे. काय करतं नाक अष्टप्रहर 24 तास या शरीराला पूरक लागणारा श्वास घेते की नाही. मग श्वास किती वेळाला बंद करतो आपण सांगा. आता श्वास घेतो की नाही, जेवल्यावर झोपणार. मग काय करतो आपण, श्वासाचा नोजल बंद करून त्याला क्वाक असा उलटा ठेवायचा. जशी नळाची तुटी वरची चावी फिरवली की पाणी याचं बंद. गॅसची
हे असते ते खटका वर असा आडवा केला तिरका केला गॅस पण तसं आपलं नाक सुद्धा आपण श्वास घेताना झोपायच्या अगोदर आपण ते होतो ना बंद होतो ना. अहो तुम्ही जागृतीत असला काय, स्वप्नात असला काय, झोपेत असला काय, मेलेला असला नाही अहो कधीही असू देत मृत्यू दशेला जाईपर्यंत श्वास आपली साथ सोडतो का? श्वास आपली साथ सोडत नाही. मग ते श्वास घेण्याचं यंत्र म्हणजे काय? नाक. या नाकातून दोन नाड्या वाहतात. डाव्या बाजूने इडा नाडी वाहते, उजव्या बाजूने पिंगळा नाडी वाहते. यालाच गंगा आणि यमुना म्हणतात. शिवसूर्योदय भाषामध्ये याला उजव्या बाजूला शिव म्हणतात आणि डाव्या बाजूला शक्ती म्हणतात. आदिमाया शक्तीचा संचार डाव्या बाजूने आणि भगवान परमतत्व शिव याचा संचार उजव्या बाजूने असं म्हटलेलं आहे. असं हे शिवशक्ती स्वरूप शरीर आहे. या शरीरामध्ये श्वास जो अखंड चालतो तो श्वास आपल्याला कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी पूरक आहे आणि ही कुंडलिनी शक्ती योग साधनेनं साधता येते. म्हणजे कसं आता ते मी सांगतो. आपल्याजवळ असणारी इंद्रियाच्या खाली असणारी 4 बोटाची शिवण त्याला त्या शिवणीच्या ठिकाणी मूलाधार चक्र आहे. 6 चक्र आहेत शरीराला. मूलाधार चक्र, मूलाधार चक्राच्या ठिकाणी मूलाधार चक्राच्या नंतर आज्ञा चक्र आपलं मूलाधार, स्वाधिष्ठान चक्र, बेंबीच्या ठिकाणी मनपूर चक्र आणि हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्र आणि कंठाच्या ठिकाणी विशुद्ध चक्र आणि इथं आज्ञा चक्र म्हणजे सहस्त्रजळ चक्र. या सहस्त्रजळ चक्रात परमात्मा परमपिता आणि अधिष्ठान स्वरूप आहे. सहस्त्रदळ कमळामध्ये तो विराजमान आहे आणि त्याला पाहण्यासाठी योगी काय करतात? योगी संप्रकाश नाशिकाग्रम दिशाश्चनोलोकयन नासाग्री दृष्टी ठेवतात आणि सद्गुरुनाथाने दिलेला जो बीज मंत्र, सद्गुरुनाथाने दिलेलं ज्ञान, सद्गुरुनाथाने केलेला बोध, त्या बोधाचं अनुष्ठान करण्यासाठी कुठं जातात म्हणाल? ज्ञानोबा सांगतात या बोधाचं अनुष्ठान करण्यासाठी तो साधक, तो योगी कुठं जातो? का निगुणमठ होवावा शिवालय पांडवा आयसा ठाऊ जोडावा. का निगुणमठ होवावा शिवालय. अरण्यातल्या एखाद्या निर्जन वस्तीत असणाऱ्या मंदिरात, मठात जाऊन साधना करतो. पण साधना करताना खाली काय असावं याचं सुद्धा मी तुम्हाला कठीण सांगतोय, नंतर सोपं सांगणार आहे. किती वाजतील मला माहित नाही, 7:30 वाजतील. अगदी 5 मिनिटांमध्ये सांगतो. अगदी 5 मिनिटात. इतकं कठीण आहे ते 5 मिनिटात सुद्धा सांगायला अवघड वाटतं. किती कठीण आहे पहा. तो अरण्यात एकांतात जाऊन बसतो. मग निगुणमठ होवा शिवालय. ज्ञानोबांनी त्याच्यासाठी सांगितलं तो काय काय सण करतो. तहानेल्या तहानची प्यावी, भुकेल्या भुकची खावी, अहोरात्र मावा. अजून काय? शीत वेदावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची आसावे घरा आतू. तो साधना करत असताना काय करतो? जर त्याच्या डोक्यावर छप्पर नसेल तर मग तो कोणत्या छपरात राहतो सांगा? कोणत्या छपरात? ऊन आहे ऊन, त्या ऊनच पान धरून घेतोय. आकाशाखाली ऊन, ते ऊनच पान धरतोय. अजून शीत वेळ आवे, थंडी लागते म्हणून थंडीच पान घेऊन घेतोय. अजून शीत वेळावे, उष्ण पान बोलावे, वृष्टीची असावे. पाऊस पडू लागला तरी त्या पावसातच तो साधना करीत असतो. किती दिवस म्हणा? जोपर्यंत परमतत्व ज्या विश्वात व्याप्त आहे ते व्याप्त असणारं परमतत्व, त्या तत्व स्वरूपाचा बोध अगदी निष्कळंकतेने मला जोपर्यंत दिसत नाही
गोंधळ माझ्या ठिकाणी दिसत नाही, ज्ञानज्योती प्रकाशित होत नाही, त्या ज्ञानज्योती म्हणजे परमतत्वाचं दर्शन होत नाही, तोपर्यंत तो साधना ती करतो समाधी योगाची, इतकी खडतर साधना. आता तेही सांगतो, खडतर साधना. मग बसायला काय पाहिजे? बसायला आसनांची सुद्धा शुद्धी पाहिजे. यम नियम म्हणजे प्राणायाम, यम नियम म्हणजे काय? मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह करता आला पाहिजे. इंद्रियाला परिटी काय ते ज्ञानोबाला पुढे म्हणतात ना, परिटी भेडसावी परी साधकाने घेऊ नये असं ज्ञानोबाला म्हटलेले आहे. हो, साधकाला ती भीती दाखवणारी कुंडलिनी आहे, पण ते साधकाने घ्यायचं नाही. ठाम बसावं. बसण्यासाठी वाघाचं कातडं, सिंहात आपलं हरिणाचं कातडं नाही तर तृणासन असावं, त्याच्यावर धूत वस्त्राची घडी असावी आणि त्यावर बसावं. आताच्या भाषेत अशी चांगली घोंगडी असावी आणि त्या घोंगडीवर बसले साधना करावी. बसताना आसन तिरकही नाही पाहिजे. आता हे जरा असं तिरकं वाटतंय मला, जरा गाडी एकारल्यासारखी वाटते. हे असं तिरकं नाही पाहिजे, समतल आसन पाहिजे. जरी खडक असला तरी समतल पाहिजे. शिवाय तिथे इतक्या दिवस तो बसणार आहे. वाघाचं आणि हरणाचं कातडं काय द्यायचं याचं कारण सांगतो. वाघाच्या आणि हरणाच्या कातड्याला वाळवी लागत नाही. माणसाला वाळवी लागते का नाही? तुमच्यात अजिबातच नाही ना तसली कुणी. मी बघितलंय म्हणून एक माणूस आमच्यातला मरून पडला, आमच्याच बाबतीतला मरून पडला. 7-8 दिवसाने लांब आला होता. इकडे कुठे तारगाव आहे ना, इकडे तारगाव इकडे पाहुण्याच्याकडे आला होता आणि असला होता. असला तुमच्या लक्षात आला, सांगायची गरज नाही. असला होता पाहुण्याच्याकडे. ते काय पाहुण्याच्याकडे मस्त पैकी घेतला आणि आता जे झालं, आता मी जातो, मी आमच्या गावाला जातो. आणि काय तो धुंडीत होता आणि कुठं काय त्या तारगावच्या परिसरात तिकडून चालला. एसटीला कुठं बसणारा निघाला होता, नांदगावला का तारगावला. पण त्या तारगावच्या रानात तो तिथं पडला 5-6 दिवस. आणि त्यावेळेला काही फोनची ह्याची व्यवस्था नव्हती. बरं झालं तुम्ही आवाज नेमका कामात कमी केला. असू द्या आवाज असू द्या, तो कसा काय नका करू. माझं काय आहे, माझा स्वभाव थोडासा मिश्किल आहे, त्यामुळे माफ करा, मला क्षमा मागतो. हे राहून गेलं. आणि मग तो तिथंच म्हणून पडला. घरच्यांनी शोध घेतला, सापडला नाही. ज्यांच्याकडे पाहुणा म्हणून आला होता त्यांच्याकडे गेले. का हो तुमच्याकडून कधी गेला? अहो म्हणले 7-5 दिवस झाले ते निघून गेले. हा पण असं झालं होतं, त्यांनी हे केलं होतं. मग कुठून कसं ज्यांनी पाहिलं होतं त्यांनी तिथंच पळून गेले. आणि नेमकं पोलीस स्टेशनला ते ज्या गावाच्या हद्दीत पडले होते त्या पोलीस पाटलाचं काम असतं ना, मग त्यांनी ते केलेलं फिर्याद म्हणून. मग पोलीस स्टेशनला चौकशी झाली बोरगावची. मग ते सगळं झाल्यानंतर त्याला शोधल्यानंतर त्याचे जे दुसरे 14 जण भाऊ होते, त्या भावाने पाहिलं तर काय झालं माहितीये? ओठ, हे नाक, पापण्या, फुफुळ, कान खाली पडला होता. असा शिश्नाक येते का बघा लक्षात? शिश्नाक, बेंबीचा काय असा पोकळ भाग, याच्यामध्ये वाळव्या लागल्या होत्या. वाळवी मुंगी म्हणून आपण माणसं म्हणतो का नाही एकामेकाला, काय काय इथं बसलाय वाळवी लागत तू. माणसाचं शरीर उपयोगाचं नाही. आपल्या मुद्द्याकडे या. वाघाच्या आणि हरणाच्या कातड्याला वाळवी लागत नाही, म्हणून त्या आसनावर फार पूर्वीचे ऋषी मंडळी महिने वर्षानुवर्ष साधना करीत बसायचे. वाल्मिक ऋषींनी पूर्वीचे असणारे त्यांचं नाव रत्नाकर वाल्ह्याकोळी येते लक्षात? वाल्ह्याकोळ्यांनी रामायणाचं जे प्रदर्शन केलं किंवा रामायण लिहिलं. प्रभू रामचंद्र जन्माला येण्या अगोदर 12,000 वर्ष रामायण लिहिलं. अगोदर राम जन्माच्या अगोदर 12,000 वर्ष
रामायण लिहिलं वाल्मिकी ऋषींनी, तेच वाल्मिकी ऋषी ज्या वेळेला वाल्या कोळी होते त्यावेळेला नारदाला अडवलेलं त्यांनी, आणि मग नारदाने तुला येते ना ते मारा 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 म्हण, तेवढं म्हण, पण इथून हालायचं नाही. त्याला जिथं जागेवर बसवलं होतं तिथं सगळीकडे वाळून उगवलं. पण त्या वाळात असं काय सांगा, अहो वाळवी म्हणून घ्या, आपण वाळू बघत नाही का? वाळू बघत नाही आपण, आपल्या वावरात येतात, शेतावर मागावर कुठे येतात वाळू. त्या वाळू अंगावर चढलं, मातीचा ढीग चढला, पण राम 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 असे शब्द ऐकाय आले. नारदांनी कितीतरी दिवसानंतर परतले, ते वारुळ बाजूला केलं, पण वाल्मिकी ऋषींचा देह दिव्य तेजपुंज दिसला. मला सांगायचे काय, आसनासाठी असणार व्याघ्रजीन मृगजीन त्यावर धूत वस्त्राची घडी असावी, आणि मग त्या साधकाने निहटी वज्रासन बसावं. आता तेही बसणं नसेल, हे अवघड तुम्हाला सांगतोय, किती अवघड आहे ते. बसावं कसं तेही सांगतो. एक टाच गुदस्थानाला आणि एक टाच जननेंद्रिय आणि गुदस्थान याच्यामध्ये 4 बोटाची शिर आहे, शिवण तिला म्हणतात. या शिवणीत एक टाच दाबून बसायची आणि एक टाच गुदस्थानाला रेटून बसायची. का? श्वासनिलिकेने घेतलेला वायू, प्राणवाहक वायू अपानाच्या मार्गाने जाऊ नये, तो कोंडला जावा म्हणून ती टाच. आणि शिवाय तो श्वास मूलाधार चक्राकडे रोधला जावा म्हणून वरची टाच ते शिवणीत दाबून ठेवायची. मूलाधार चक्रात परमात्म्याच्या जी कुंडलिनी आहे ती सुप्त झोपलेली आहे. पाठीच्या कण्यात शेवटचा जो मणका पहिला, त्या मणक्याला मेरुदंड पर्वत म्हणतात. या मेरू पर्वताच्या कुशीत कुंडलिनी शक्ती आरक्त वर्णाची बसलेली आहे. नागिनीचे पिले कुंकुमे नहाले, वळणे घेऊन आले सेज तैसे. बेंबीच्या खाली ओटी पोट आहे, याला कंद म्हणतात. या कंदामध्ये 3.5 वेटुळे आणि या कुंडलिनी नागिनीच्या आकाराचे आहे. तिचं तोंड मेरुदंड पर्वताशी जो पाठीचा कणा आहे त्या पहिल्या मणक्याच्या ठिकाणी त्या मेरुदंड पर्वताशी ती आणि कुंडलिनी शक्ती आहे. मग आपण ती कुंडलिनी शक्ती जागृत करायची, मग परमात्म्याचं दर्शन कसं ते सांग. आसन घातलं, सहजासन शक्यतो सहजासनच असते, पण निहटी वज्रासन ऋषी महात्म्यांशिवाय जमणार नाही. आपल्याला पायावर नीट बसायचं म्हटलं तरी जमत नाही. कीर्तनात बसायचं झालं तरी 2 तासात 10-15 आसनं होते. पहिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराज आपला म्हणतोय. रामकृष्ण हरी झाल्यानंतर विठोबा रखमाय चाल पुस्तकावर चाल झाली, कीर्तनाला सुरुवात झाली की अरे 2 तासात आपण 1760 आसनं करतोय. मग तासन तास, महिनोन महिने, वर्षानुवर्ष निहटी वज्रासनात कसे बसता येणार नाही. सहजासन आहे, सहजासन. आपण आता हे आहे ते सहजासन आहे, तुमचं माझं यांचं सहजासन आहे. आपण पद्मासन काय करू शकत नाही, हातपाय मोकळे म्हणा. पद्मासनाने हातपाय मोकळे. बरं, निहटी वज्रासन किंवा पद्मासनात बसलेला तो साधक श्वासाबरोबर तो बोध, श्वासाबरोबर ते नामचिंतन बीज मंत्र आत घेतो. श्वासाबरोबर सांगा बरं, आपण श्वास किती घेतो? तो श्वास घेतो पतंजली सृष्टी, पतंजली मुनी सांगतात 21,600 वेळेला श्वास घेतो. आणि 21,000 म्हणजे श्वासाची क्रिया 21,600 वेळेला होते, घेणं आणि सोडणं. पण तो साधक काय करतो? श्वास आत घेतो, पूरक श्वास घेतल्यानंतर एका नाडीने पूरक श्वास घेतो, पोटामध्ये साठवतो, साठवल्यानंतर त्याला पूरक
साठवणे कुंभक आणि एका नाडीने सोडणे त्याला रेचक. पूरक, कुंभक, रेचक 3 प्रक्रियेमध्ये तो श्वास घेतो आणि घेतलेल्या श्वासाबरोबर बाहेर जाणाऱ्या उच्छ्वासाबरोबर तो बोधाचं चिंतन करतो. म्हणजे सद्गुरूंनी दिलेला जो बोध मंत्र आहे, बीज मंत्र, त्याचंच पुनश्चरण करतो. त्यामुळे काय होतं, घेतलेल्या प्राणवायूमुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते. कशी होते? प्राणवाहक वायू घेतला की हा जठराग्नी प्रदीप्त होतो आणि तापलेल्या जठराग्नीमुळे ती कुंडलिनी शक्ती जागी होते, तिला त्रास होतो. मग काय करते? मग ती भूक असली तरी ती खाऊन घेते आणि मग भूक लागल्यामुळे ती भुकेली अधोमिक सर्पिणी निदेली असते. ती काय काय खाते? साधकाच्या अंगातलं हाडात असणारा रस, आणखीन अस्थि, मांस सगळं ओरपडून घेते आणि त्वचेवर फक्त कोरडी त्वचा दिसते, जणू काही कोंडा साठला अशी त्वचा होते त्या साधकाची. किती दिवस बसलेला असतो याचं भान नाही. असा तो साधनेत निमग्न झालेला, प्राणवाहक वायू घेणारा, उच्छ्वासा वाटे प्राणवाहक वायू त्याचं आणि निरोधन करणारा आणि सोहम शब्दाची जागृती करत तो अनेक दिवसापासून साधना करतो आणि त्या सोहम शब्दामुळे ती कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि सगळीकडे फिरून साधकाच्या अस्थि पंजरातलं रस सगळं काही ग्रहण करून ठेवते. हृदयाकाशातली सुद्धा ती येऊन पाहते. भुकेलेली असणारी कुंडलिनी नागिनी मग इडा नाडीतून पिंगळा नाडीत, पिंगळा नाडीतून पुन्हा पाठीच्या काण्यात शिशुना नाडीत आणि शिशुना नाडीत ती भुकेलेली कुंडलिनी जगदंबा इथं ब्रह्मरंध्रात शिवाशी ऐक्य पावते. त्यावेळेला त्या साधकाला समाधी लागते. मग मात्र तो कुठं बसलेला याचं भान नाही. किती दिवसापासून बसलाय याचंही भान नाही. असा तो साधक किती दिवस असो ऐसा कोठे आठवची नाही. विदेही स्थितीला जातो, काही त्याला आठव काही होत नाही आणि मग त्याचा सर्व देह आणि देह संबंधित असणारे सर्व व्यवहार बंद पडतात, निश्चेष्टित होतो. पण त्याचा जो प्राण आहे, पंचप्राण, तो प्राण कुंडलिनी शक्ती शिवाशी ऐक्य करते त्या प्राणासोबत आणि कुंडलिनी शक्ती दैदिप्यमान होऊन चंद्रामृतातून वाहणारे जे तळे, चंद्रामृत आहे भ्रुकुटीच्या ठिकाणी, त्या चंद्रामृतातला एक घोट ती एक घोट त्या चंद्रामृतातला घेते आणि तिची भूक भागल्याबरोबर तिच्या तोंडातून पडणारं जे गरळ आहे ते गरळ साधकाची असणारी पडजीप, म्हणजे तुम्हाला हे माहित नाही, पडजीप तिला 17वी जीवन कळा म्हणतात. ही 17वी जीवन कळा पाझरते म्हणजे त्या कुंडलिनीच्या मुखातील चंद्रामृताचा एक बुंद, एक थेंब गरळ पडते आणि ती गरळ कुंड आपली काय ती 17वी जीवन कळा पडजिभेद्वारे या जिभेवर आतमध्ये पडते आणि जिभेवर पडल्याबरोबर ते पोटात गेलं की साधकाला जेवूनही, आपलं उपवासी असूनही जेवल्यासारखं पोट भरलेलं वाटतं. हजारो वर्षापर्यंत तो निराहारी राहतो, हजारो वर्षापर्यंत तो पाणी पिऊ शकत नाही. का तर चंद्रामृताच्या सेवनाने तो धष्टपुष्ट होतो. आपण अभंगात म्हणतो की नाही, चंद्रामृत सुखे सेवावी, तसं हे अवघडच आहे, इतकं अवघड. आणि मग तो काय करतो, मनोमार्गाने कुठेही जातो, शरीर जाग्यावरच सोडतो, शरीर जाग्यावर ठेवतो आणि कुठं जातो मनात, दश दिशांना कुठं मनात येईल तिथं, मनात येईल तिथं. तुम्ही म्हणाला असं होता येत, असं होता येत, होय
पोहता येतं. सातारा जिल्ह्यात एक महात्मे होऊन गेले. शिरसवडीची शेखबादा, शिरसवडीची शिरसवडी आमच्या खाली गोपूच्या खाली आहे ना शेखबादा. आरती करता करता पांडुरंगाच्या शेऱ्याला शेरा पांडुरंगाच्या त्या उत्तरीय वस्त्राला आग लागला. साधनेत निमग्न झालेले शेखबादा त्यांना साधनेच्या अंतरंगाने कळाले. अचानकच हात जोडले, अचानक हात जोडले. साधना उत्तान झाली, समाज उत्तान झाली. अंबाकीच्या व्यवहार करेल विचारलं, दादा मध्येच हात जोड, माझे हात काय झाले का नाही? हात काढले. हो हात काढले. का का? आरती करताना पुजाऱ्याकडून पांडुरंगाच्या उत्तरीय वस्त्राला दिवा लागला, निरंजनी लागली आणि ती पेट घ्यायला, ते भरभर जाळायला लागलं. मला राहून नाही, लगेच पळत गेलो आणि ते विझवले. खरंच का? खरंच हे पाहण्यासाठी तिकडून घोडेस्वार पाठवलं. खरंच का पाहण्यात? आता काही लोकांना ते असते ना, पाठवला. आता घोडेस्वार तरी किती पोचल सांगा, कधी पोचल? अहो आपली 4 चाकी जरी घोड्यापेक्षा जास्त उदाहरणे असली तरी आपल्याला पंढरपूरला जायला कसं बी नाही म्हणलं तरी 4 तास 3.5 तास. अगदी चांगला हुशार ड्रायव्हर असला माझ्यासारखा तरी 5 तासात आपलं ऐका ना. अहो 4 तास जाणार, 4 तासात जाणार ना. 4 तासात मी म्हणतो त्यावेळेचा घोडा चांगला पळा. त्यावेळेला काय रस्ते नसते, गांभ नसते, काय नसते, म्हणजे साधेच रस्ते असतात बैलगाडीचं. मधनं आतनं गेला असेल, गेला 4-5 तासांनी म्हणजे दिवस मावळायच्या अगोदर तिथं पोहोचला का हो. आज सकाळी पांडुरंग परमात्म्याच्या त्या उत्तरीय वस्त्राला आग लागली होती. बडवीने सांगितलं, काय सांगायचे? अहो ते शेला पेटला आणि कुणाला आठविना शेखबादा आले होते आणि त्याने ते हाताने स्वतःच्या हाताने विझवलं. का सांगितलं मी? साधना करणारा साधक आपलं शरीर पाहिजे त्या योग्यतेने, पाहिजे त्या प्रमाणाने हलकं करू शकतो आणि मनाच्या वेगाने इथून तिथं स्थलांतर करू शकतो. ज्ञानोबांच्या ओव्या आहेत ना तशा. ज्ञानोबा म्हणतात तो साधक इतका ज्ञानी म्हणतो की मनोरथ ओळखे मुंगी येते. एवढंच काय, समुद्री पायवाट जोडे. समुद्राच्या पाण्यावरून जशी माणसं रस्त्यावरून चालतात तसा तो पाण्यावर पाय ठेवून निघून जातो. शंकराचार्यांच्या जीवन चरित्रामध्ये एक हस्तामूलक नावाचे शिष्य आहेत शंकराचार्यांचे. हस्तामूलक त्यांनी इतकी साधना केली शंकराचार्यांची, गुरुजींची आपल्या इतकं ज्ञान मिळवलं की एक दिवस त्या नदी पात्रातून यायचं होतं आणि पलीकडं शंकराचार्य गुप्त झाले, पलीकडे गेले, एकदम पलीकडे गेले आणि बाकीच्या शिष्यांना हा हस्तामूलक किती श्रेष्ठ आहे हे दाखवून द्यायचं होतं. त्यावेळेला शंकराचार्य पलीकडे गेले आणि अचानक मला काहीतरी होतंय रे, मला त्रास होतोय. मग हस्तामूलका धाव रे बाबा धाव. मोठ्यानं जशी हाक मारली तसं हस्तामूलकाने विचार नाही केला. मग भले मोठं नदीचं पात्र पळत 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 गेले. इतके पाण्यावरून आपण जसं जमिनीवरून पळतो का नाही, जमिनीवरून पळतो तसे हस्तामूलक पाण्यावरून पळत पलीकडे गेले. पण ऐका काय झालं ते, ज्या ठिकाणी पाण्यावर पाय पडला तिथं
कमळाची फुलं निर्माण झाली. येते का पहा लक्षात? कमळाची फुलं जिथं जिथं पाण्यावर पाय पडला तिथं नदीत कमळाची फुलं निर्माण झाली. आणि मग सगळ्या शिष्यांना, बाकीच्या शिष्यांना कळालं हस्ता मुलूक सामान्य नाही. ही साधना, अशी साधना खडतर योग साधना, धारणा शुद्धी इतकी करावी लागते. हे करणारे साधू महात्मे खडतर साधना आपण करता आणि त्या ज्ञान साधनेने, त्या ध्यान साधनेने, त्या समाधी योगाने प्राप्त झालेला परमात्मा, त्या परमात्म्याचा अनुभव आपण घेता आणि त्या परमात्म्याचं दर्शन कुठं कुठं पाहतात. आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, समस्त हे जाणुनी, स्वरूप माझे. कुठं कुठं पाहतात ते दर्शन? सर्व घटी राम देहा देही सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, ही त्यांची अनुभूती ते मिळवण्यासाठी खडतर साधना करतात. आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवांकरता कल्याणाची अपेक्षा करतात. यांना म्हणतात साधू हृदय, यांना म्हणतात संत महात्मे. म्हणूनच संत महात्म्यांप्रमाणे मनुष्य नाही बाबा. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान भजू नये बाबा. माणसात आणि संतांमध्ये फार फार फरक आहे. म्हणून अवघड साधना आत्मप्रचितीची, आत्मबोधाची ज्ञान साधना आपण ग्रहण करतात आणि सर्वसामान्य जीवांच्या म्हणजे तुमच्यासह माझ्या उद्धाराची संकल्पना सोप्या भाषेत सांगतात. बाबांनो, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाशी, खटनट यावे असे खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दमडी पिटी भावे, चोखा मिळा. संत महात्मे तुमच्या आमच्या उद्धारासाठी येतात. म्हणून मनुष्यासारखे दिसणारे संत महात्मे मनुष्य नाही, मग कोण आहे? देव स्वरूप आहे. असे देव स्वरूप असणारे संत महात्मे विश्व कल्याणासाठी आपल्या सद्गुरुनाथांच्याकडे प्रसाद मागतात. स्वतः आनंदाने निमग्न होतात आणि जगत कल्याणासाठी प्रसाद मागतात श्री गुरूंच्याकडे, विश्वात्मक परमात्म्याकडे. असं प्रसादान मागणारे कोण याचा विचार आपण पुढच्या वर्षी करू. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत